नमस्कार काव्यरसिक हो. आजच्या या प्रकाशन सोहळ्याची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे सद्गुरु स्तवन करून करणार आहोत. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार, मी विवेक पोटे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. सध्या कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे आपण प्रत्यक्ष भेटू शकत नाही, पण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण आज भेटत आहोत. ही एक चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. काव्यानंद प्रतिष्ठान पुणे व भाग्यलक्ष्मी आर्ट्स अँड ग्राफिक्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुनील खंडेलवाल यांच्या एक मराठी व एक हिंदी काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्याकरता आज आपण इथे जमलो आहोत. तर आजच्या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख अतिथी आहेत श्री प्रकाशजी क्षीरसागर, डॉक्टर शेषधर त्रिपाठी व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत श्री विग सातपुते सर. तर आजच्या प्रकाशन सोहळ्याची सुरुवात आपण गणेश वंदना करून करणार आहोत. मी सौ कुलश्री पोटे यांना विनंती करतो की त्यांनी गणेश वंदना सादर करावी. गणेश वंदना. नमस्कार. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो विघ्न विनाशक गुणीजन पालक, विघ्न विनाशक गुणीजन पालक, दुरित तिमिर हारका, सुखकारक तू दुःख विदारक, सुखकारक तू दुःख विदारक, तूच तुझ्या सारखा. वक्रतुंड ब्रह्मांड नायका, वक्रतुंड ब्रह्मांड नायका, विनायका प्रभुराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. गजवदना तव रूप मनोहरा, गजवदना तव रूप मनोहरा, शुक्लांबर शिवसुता, चिंतामणी तू अष्टविनायक, चिंतामणी तू अष्टविनायक, सकलांची देवता, रिद्धी सिद्धीच्या वरादयाळा, रिद्धी सिद्धीच्या वरादयाळा, ठेवी कृपेची छाया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो. धन्यवाद.
धन्यवाद कुलश्री. यानंतर आजच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख आपण करून देणार आहोत. आजचे पहिले प्रमुख पाहुणे आहेत कवी व गझलकार श्री प्रकाश रामचंद्र क्षीरसागर. त्यांचं मूळ गाव आहे कुर्डुवाडी आणि सध्या गोवा या ठिकाणी त्यांचं निवासस्थान आहे. त्यांचं शिक्षण M.Com व मास्टर ऑफ जर्नलिझम झालेलं आहे. पत्रकार व संपादन व्यवसायामध्ये ते कार्यरत आहेत. लेखन, वाचन व व्याख्यान देणे हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. महाराष्ट्रामधील व गोव्यामधील वृत्तपत्रांमधून त्यांचे लेख व कविता प्रसिद्ध झालेले आहेत. विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी स्तंभलेखन केलेलं आहे. विविध कविता संग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. सद्गुरू सीताराम महाराज चरित्रामृत असा ओवीबद्ध ग्रंथ त्यांचा प्रकाशित झालेला आहे. अंकुर साहित्य संग्रह, वाङ्मय चर्चा मंडळ बेळगाव या संस्थांद्वारे त्यांना साहित्य क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर मी आज या ठिकाणी श्री प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांचं हार्दिक स्वागत करतो. यानंतर आपले दुसरे प्रमुख पाहुणे आहेत कवी डॉक्टर शेषधर त्रिपाठी. त्यांचं मूळ गाव सुलतानपूर उत्तर प्रदेश हे आहे. त्यांचं शिक्षण MA संस्कृत व B.Ed झालेलं आहे. तसेच त्यांना PhD प्राप्त आहे. 1995 ते 2017 या कालखंडामध्ये श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिंचवड पुणे 19 येथे ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. लेखन व कविता यांची त्यांना आवड आहे. जिल्हा परिषद पुणे यांच्यातर्फे दिला जाणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. उत्तर भारतीय संघ महाराष्ट्र यांच्यातर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. भारतीय ज्ञानवर्धिनी सभेतर्फे उत्कृष्ट काव्यलेखन पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. चिंतन प्रभा हे खंडकाव्य त्यांचं हिंदीमध्ये प्रकाशित झालेलं आहे. तर डॉक्टर शेषधर त्रिपाठी सर यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विग सातपुते सर आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत, पण एक औपचारिकता म्हणून मी या ठिकाणी त्यांचा परिचय देत आहे. काव्यानंद प्रतिष्ठान पुणे याचे ते मार्गदर्शक आहेत. काव्यानंद प्रतिष्ठान पुणेचे मार्गदर्शक आहेत. दभी कुलकर्णी सरांचा परिसर स्पर्श लाभलेले सिद्धास्त लेखक ते आहेत. कवी व संत चित्रकार व ज्येष्ठ साहित्यिक सर आहेत. 1000 पेक्षा जास्त पुस्तकांचे प्रकाशन त्यांनी केलेले आहे. महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. असे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला आज अध्यक्ष म्हणून लाभलेलं आहे. विग सातपुते सरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. त्यानंतर काव्यानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील खंडेलवाल यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. धन्यवाद विवेक. नमस्कार मित्रो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विग सातपुते अप्पा, प्रमुख अतिथी डॉक्टर शेषधर त्रिपाठीजी व ज्येष्ठ गझलकार गोव्याचे आमचे कविमित्र श्री प्रकाश क्षीरसागर, या ठिकाणी सर्व उपस्थित कवी आणि श्रोतागण, सर्वप्रथम आपण सर्वांचे मी या प्रकाशन समारंभ व कवी संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रहो, आपलं लिखाण वाचकांपर्यंत पोहोचावं, त्याला रसिकांची दाद मिळावी, आपल्या लिखाणाला तज्ञांचं मार्गदर्शन मिळावं व त्यात अधिकाधिक प्रगल्भता लाभावी, हे प्रत्येक लेखकाचं आणि कवीचं स्वप्न असतं. आणि असंच माझ्या स्वप्नाला चालना मिळाली ती विगसा अप्पांमुळे. विगसा अप्पांच्या रूपाने
मलाही एक ज्येष्ठ मार्गदर्शक लाभले हे मी माझे भाग्य समजतो. काव्यानंदची स्थापना व आमचा काव्य प्रवास या दोन्हीमध्ये आप्पांचं मोलाचं योगदान आहे, मार्गदर्शन आहे. सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण हजारो वाचकांपर्यंत पोहोचू शकत आहोत. ही आजच्या घडीची खूप मोठी उपलब्धी आपण सर्वांसाठी आहे. मित्र, ई माध्यमांचा वापर ही काळाची गरज आहे. काव्यानंदच्या माध्यमातून 2017 साली आम्ही ई मासिकाला सुरुवात केली आणि मराठी साहित्यामध्ये त्याला भरभरून असा प्रतिसाद मिळाला, एक मानाचं स्थान मिळालं. यात आपण सर्वांचा वाटा खूप महत्वाचा आहे. सामाजिक स्तरावर काम करत असताना, काव्यानंदच्या माध्यमातून काम करत असताना एक स्वतःचा वैयक्तिकही विकास घडत गेला आणि मला वाटतं त्या विकासाचं फलितच म्हणून आज हे माझे 2 काव्यसंग्रह, एक हिंदी आणि एक मराठी, आपण सर्व वाचकांच्या समोर उपलब्ध होत आहे. आपण सर्वांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला मी खरंच उत्सुक आहे. आज या ठिकाणी आपण ज्येष्ठांचे विचारही ऐकणार आहोत. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण सर्वांच्या सुंदर सुंदर कविताही आपण सर्वजण ऐकणार आहोत आणि शेवटी पसायदानाने या कार्यक्रमाची आपण सांगता करणार आहोत. या ठिकाणी एक विशेष उल्लेख करावासा असा वाटतो की या दोन्ही पुस्तकांची मांडणी माझा 11 वर्षाचा मुलगा माझ्या सोबत बसलेला त्याने स्वतः केलेली आहे. आणि मला असं वाटतं, मी रचना तर 99 सालापासून लिहितो, काव्यानंदच्या माध्यमातून कविता प्रचार प्रसाराचं काम करतो, पण माझं स्वतःचं पुस्तक आतापर्यंत कुठलं काही असं नव्हतं जे त्यांनी या लॉकडाऊनच्या काळात घडवून आणलेलं आहे. आपण सर्वांचे आशीर्वाद त्याच्यासोबत असू द्या, जेणेकरून तो या क्षेत्रात नक्कीच उंच उंच भरारी घेईल. या दोन्ही काव्य संग्रहामध्ये चित्रमय कवितांचा समावेश करण्यात आलेला आहे. yourquote.com या वेबसाईटवरती आपल्यापैकी बरेच जण त्यामध्ये लिहितात. जवळजवळ 6,500 रचना त्या ठिकाणी मी हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेतून लिहिल्या आहेत. त्यातल्या निवडक रचना घेऊन या 2 संग्रहाची निर्मिती या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आपण सर्वांना कार्यक्रमानंतर त्या संग्रहाची लिंक आवर्जून पाठवण्यात येईल. आपण आपल्या मनसोक्त प्रतिक्रिया त्याच्यावरती नोंदवाव्यात, मार्गदर्शन करावं हेच या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहिला त्याबद्दल पुनश्च आपलं या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो. पुढच्या सूत्रसंचालनासाठी विवेकानंद यांना मी विनंती करतो की त्यांनी सूत्र स्वीकारावे. विवेकानंद. विवेकानंद. हॅलो, हा आवाज येतोय? हा, येस येस. हा, धन्यवाद सुनील. हॅलो, आवाज येत आहे सर आपला? हा, धन्यवाद सुनील. त्यानंतर आपण आजचा जो मुख्य सोहळा आहे येस येस तो सुरुवात करणार आहोत. आणि काव्य उमलताना हा मराठी काव्यसंग्रह व काव्यकली हा हिंदी काव्यसंग्रह यांचं आपण या ठिकाणी प्रकाशन करणार आहोत. तुम्ही आपले प्रमुख पाहुणे क्षीरसागर सर, त्रिपाठी सर व विक सातपुते सरांना विनंती करतो की त्यांनी या दोन्ही काव्यसंग्रहांचं प्रकाशन करावं. सुनील. त्रिपाठी सर या ठिकाणी येऊ शकलेले नाहीयेत. ओके. त्यामुळे काव्य उमलताना या संग्रहाचं औपचारिक प्रकाशन झाल्याची घोषणा आपण करावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि त्यानंतर दुसऱ्या संग्रहासाठी आपण प्रकाश सरांना विनंती करूया. विगसा आप्पा. नमस्कार मित्र.
आता सुनीलनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या या मराठी काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद अप्पा. धन्यवाद अप्पा. काव्यकली या हिंदी काव्य संग्रहाचं प्रकाशन झाल्याचं औपचारिक घोषणा श्रीयुत प्रकाश क्षीरसागर सर यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करतो. अनम्यूट करा. हॅलो हॅलो. हा हा, आवाज येतोय का? हा बोला बोला प्रकाश. हो येतोय. हो. सुनीलजी खंडेलवाल यांच्या काव्यकली या हिंदी काव्यसंग्रहाचं प्रकाशन झाले आहे असं मी आनंदाने जाहीर करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. वंशलाही शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद. या ठिकाणी दोन्ही काव्यसंग्रहांचं प्रकाशन झालेलं आहे. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे क्षीरसागर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. क्षीरसागर सर. नमस्कार. 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 या दोन्ही काव्यसंग्रहाचं प्रकाशन करताना सातपुते सरांना, विगसा सरांना आणि मला दोघांनाही खूप आनंद झाला. माझा आणि खंडेलवाल सरांचा परिचय या अत्याधुनिक युगातल्या फेसबुक आणि व्हॉट्सअप या माध्यमातून हल्ली झाला. त्यांच्या कविता या अतिशय भावनाप्रधान असतात. अत्यंत छोट्या आणि समर्पक रचना त्यांनी मराठीतून केलेल्या आहेत. चित्रमय कविता हा त्यांच्या कवितांचा एक विशेष आहे. त्यांच्या कवितेतली अनेक प्रतीक आणि प्रतिमा या चित्रमय असतात. छोट्या जरी असल्या तरी आशयपूर्वक असे घर अशा या कविता आहेत. अत्यंत समर्पक आणि रसिकांना भिडाव्यात अशा भावना त्यातून त्यांनी या कवितातून व्यक्त केलेल्या आहेत. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन तर करतोच, परंतु त्यांनी यापुढेही असंच सातत्यानं काव्यलेखन करावं आणि ते करतीलच अशी मला अपेक्षा आहे. त्यांच्या छोट्या छोट्या कविता मी वाचल्या. त्यातून जो भाव आणि जे समर्पक शब्द त्यांनी वापरलेले आहेत त्यातून रसिक निश्चितच आनंद घेतात. त्यांचा हा काव्यप्रवास 1999 पासून म्हणजे हल्ली सुरू झालेला आहे, नव्या सहस्त्रकाच्या शेवटच्या वर्षात, आणि या 21 वर्षामधला हा प्रवास आणि लवकरच तो आता रौप्य महोत्सवाकडे जात आहे. त्यांच्या कवितांचा प्रवास हा 27 व्हावा अशा शुभेच्छाही मी त्यांना देतो. आणि त्यांच्या लहान आकाराच्या कवितांचे संग्रह आहेत. यानंतर लवकरच त्यांचा पूर्ण आकाराचा म्हणजे मोठ्या कवितांचा संग्रह यावा ही प्रार्थना ईश्वरचरणी करतो. त्याचप्रमाणे त्यांनी कवितांचे वेगवेगळे फॉर्म्स हाताळावेत. उदाहरणार्थ गझलही त्यांनी लिहायला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करेन. त्यांच्या अनेक रचनामध्ये गेयता आहे, चाली लावण्यासारख्या रचना आहेत. त्यांना काव्य प्रतिष्ठानतर्फे झालेल्या यांनी काही रचना सादर केल्या आहेत. समोर आहे त्यामुळे परिवारात सहभागी आहे. खंडेलवाल सरांनी सांगितलं की ते पुण्यामध्ये सहाय्यक आहेत, परंतु ते
हा, या ठिकाणी काही तांत्रिक अडचण आलेली आहे. बहुतेक त्यांच्या नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम आहे विवेक. ते बोलता बोलता ते लेफ्ट झाले. पुन्हा रिकनेक्ट होतील. 2 मिनिटं वाट बघूया. हा. हॅलो, हा सर, आवाज येतोय का? आवाज येतोय बोला. तर काव्यानंदच्या माध्यमातून मी सरांना परिचित आहे, सर्वांनाही परिचित झालेलो आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. त्यांच्या या काव्यकली या संग्रहामध्ये सुंदर मराठी रचना आहेत. हल्ली लोकांना वेळ नसतो असं म्हणतात, त्यामुळं अत्यंत अल्पाक्षरी आणि छोट्या छोट्या कविता लिहिणं, भावना मोठ्या असल्या तरी त्या छोट्या शब्दातून व्यक्त करणं हे काळाची गरज आहे. ते ओळखून खंडेलवाल सरांनी हे पुस्तक तयार केलेलं आहे. आजच्या युगामध्ये ई माध्यम हे अत्यंत प्रभावी ठरलेले आहेत. त्या ई माध्यमाच्या साहाय्यानं त्यांनी आपला काव्यसंग्रह प्रकाशित केला. त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थोडा विराम घेतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विगल सातपुते सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. अनम्यूट करा. नमस्कार. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो सर, माझा आवाज येतोय ना? आवाज येतोय सर, बोला. नमस्कार. नमस्कार. मला आज खूप आनंद झालेला आहे आणि आनंद शब्दात व्यक्त करणं आणि तो भावनांनी व्यक्त करणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पण आज आपण एकमेकांपासून खूपच दूर आहोत. पदे योग असा आहे की या माध्यमातून आपण परस्परांशी संपर्क साधू शकतो. सुनील, पहिल्यांदा तुला माझे आशीर्वाद आहेत. तुझ्या मुलाला कान्हाला आशीर्वाद आहेत. विवेक तर आहेत. तुम्ही सगळी एवढी सुंदर सद्गुणी माणसं आहात आणि कालामध्ये आज अशा व्यक्तिमत्वाची समाजाला गरज आहे. तुमच्या आणि माझ्या वयामध्ये खूप फरक आहे. मी 1960 सालापासून लिहितोय, तेव्हा माझे अनुभव किती असतील तुम्हाला माहिती आहे. आणि या आधुनिक जगामध्ये आज नवकवी ज्या पद्धतीने लिहितात त्याच्याबद्दल माझी जाहीर मुलाखत झाली. मी वाटते आपल्या कार्यक्रमामध्ये सुद्धा बरेच वेळे बोललो आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की माणसं लिहितात ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि लेखन म्हणजे काय असतं तर संवेदना असते आणि आपल्या संवेदना व्यक्त करणं आणि त्या व्यक्ततेतून जन्माला येणारे जे शब्दार्थ आहेत, ते शब्द आहेत, अक्षर आहेत, ते लेखन म्हणून जन्माला येतं. आता लेखन लिहावं कसं? आज खूप म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे. आज या पुस्तक प्रकाशाच्या निमित्ताने मी बोलतो आहे. मला उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. विवेक आणि सुनील ही दोन्ही माझी मुलंच आहेत, त्याबद्दल काही प्रश्न नाही. पण मी या लोकांच्या बद्दल आज तुमच्या समोर बोलतोय की साहित्य हे वैश्विक आहे आणि साहित्य हे जन्मावं लागतं. कवी हा जन्मावा लागतो. आलंय, इतकं सोपं नाहीये. साहित्य ही तपश्चर्या आहे. आणि मुळामध्ये ही दोन्ही मुलं मला जेव्हा भेटली का नाही तेव्हा मला एक असं विलक्षण एक अनुभूती आली की निश्चितच ही मुलं काहीतरी करू शकतील. आणि साहजिकच तुम्हाला सांगतो, ही व्यवसायाने ही दोन्ही विवेक आणि सुनील ही दोघी चार्टर्ड अकाउंटंट असून सुद्धा, चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे आपल्या आर्थिक व्यवहाराचा लेखाजोखा करणारी ही माणसं आज जीवनाचा लेखाजोखा करतायत, प्रत्येक भावनांचा लेखाजोखा करतायत आणि आपल्या समोर मांडतात. आणि हे काम चित्रगुप्त करत असतो हे लक्षात ठेवा. तर त्याला मी आज चित्रगुप्त म्हणतोय. या आधुनिक जगातील चित्रगुप्त त्या साहित्याशी सरस्वतीशी निगडीत झालेली आहेत, रोज लिहितायत. आणि लिखाण हे सरस्वतीची कृपा आहे.
आज सुनीलचे दोन्ही काव्यसंग्रह ईबुकद्वारे प्रकाशित झाले, त्याचं तुझं मनपूर्वक अभिनंदन. प्रस्थापित कवीचे, साहित्यिकांची काही मत आहेत की नवोदित लिहित नाही. माझा त्याला पूर्णपणे विरोध आहे. नवोदित लिहितात. नवोदित साहित्यिक जे आहेत ते प्रस्थापित साहित्यिकांच्या पेक्षा सुद्धा सुंदर लिहितात. मला वाटतं कुठल्या तरी टीव्हीच्या मुलाखतीत मी बोललो नाही. लक्षात व्यक्त होणं फार गरजेचं. माझ्या जाहीर व्याख्यानामध्ये मी नेहमी म्हणतो की प्रत्येक व्यक्ती कवी आहे, प्रत्येक व्यक्ती लेखक आहे, फक्त त्यांनी व्यक्त व्हावं लागतं. त्याच्याबद्दल मला अनेक लोकांचे अनेक फोन पण आले. का म्हणले आपण प्रत्येक व्यक्ती लेखक आहे, तर मग लेखकांनी, कवी आणि लेखकांनी आपल्या नावाच्या पाठीमागे कवी कशाला म्हणायचं? आता या प्रश्नाचं उत्तर काय देणार तुम्ही सांगा. अरे असे बालक प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही. कविवर्य, कवी ही संज्ञा आहे असं आहे. आणि म्हणा ना, एखादा नवी कवी आहे त्याला आपण राजकवी म्हणलं की कविवर्य म्हणलं म्हणून काय फरक पडत नाही ना, त्याला प्रोत्साहन देतो आपण. तुम्ही लक्षात ठेवा. तर सुनील ही आज जी हिंदी आणि मराठी, हिंदी आपली राज्यभाषा आहे, मराठी आपली राष्ट्रभाषा आहे आणि दोन्ही आपल्या नसामध्ये बसलेल्या आहेत. आपली संस्कृती आणि ह्या सगळ्या भाषांचं जी उत्पत्ती झालेली आहे ती संस्कृत माध्यमातून. संस्कृत ही जननी आहे आणि संस्कृत भाषा आज लोक जगात डोक्यावर घेत आहेत, विचार करा. आणि याचा प्रत्यंतर आज न उद्या आपल्या सगळ्या नव्या पिढीला येणार आहे. सुनील खंडेलवाल यांनी आपल्या काव्यानंद प्रतिष्ठानतर्फे मला वाटतंय, मला तुषारहार धवला हे पहिलं ई पुस्तक महाकवी कालिदास ती पुस्तक, हे माझं ई बुक पहिलंच होतं. मला त्यातलं या तुमच्या नवीन तंत्रज्ञानाची काही माहिती नाहीये जास्त, फक्त आता तुमच्यामुळे काही घरातल्या नातवंडांच्यामुळे वगैरे मी थोडं करू शकतो आलं. पण संवाद साधण्यासाठी अत्यंत सुंदर असं एक साधन आहे. फक्त या साधनाचा उपयोग तात्विकतेने आणि विवेकाने कसं करायचं, विवेकाने कसं करायचं हे ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे. रोज लिहिलं पाहिजे. रामदास म्हणतात नित्य लिहितीची जाग, काय तुला माहिती आहे ते लिहित राहू रोज. आणि म्हणजे काही लोक असे रोज 4 ओळी तर लिहिणार, त्याच्याशिवाय मी झोपणार, अशी काही माणसं मी स्वतः पाहिली, बरोबर. आणि अनेक कवी, अनेक लेखक केवळ माझ्या मुद्रणाच्या आणि प्रकाशनाच्या व्यवसायातून माझ्या भेटल्या कारणाने त्यांचे जे संस्कार माझ्यावर झाले त्याच्यामुळे मी साहित्यिक केव्हा होतो तर सहवास लागतो. उत्तम माणसांचा, उत्तम संस्कारांचा सहवास जेव्हा आपल्याला लागतो तेव्हा आपलं अंतःकरण शुद्ध होतं, आपल्यावरती संस्कार होतात आणि त्या संस्कारातून जे विचार करत होतात ते आपण मुक्तपणे आपल्या काव्यात लिहित. मग ती चारोळी असो, षटकोळी असो, दशकोळी असो, फक्त काव्य म्हणजे काय आहे? काव्य म्हणजे अल्पशब्दातल्या आपल्या भावना, घन असे असलेल्या आपल्या भावना या अल्पशब्दात लिहिणं म्हणजे काव्य. आणि अल्प आशय असलेलं वाङ्मय लिहिणं म्हणजे लेख. आणि सगळ्यामध्ये काव्य हा जो प्रकार हा सगळ्या साहित्य क्षेत्रामध्ये काव्य हा प्रकार सर्वश्रेष्ठ आहे. त्याचं कारण असं आहे की संपूर्ण जग आपण एक ठराविक 4-5 कडव्यांमध्ये बसवत असतो, आपण व्यक्त होत असतो. इतकं सोपं नाहीये. शब्द समृद्धी त्याला अत्यंत गरजेची असते. एक नित्य वाचन पाहिजे, चिंतन पाहिजे, मनन पाहिजे, अभ्यास पाहिजे आणि व्यक्त होण्याची एक प्रवृत्ती माणसामध्ये जन्मजात दिली आहे, ईश्वरी देणगी सुनील खंडेलवाल यांना लाभलेली आहे, विवेकला लाभलेली आहे. आणि कान्हा, मला आश्चर्य वाटतं की माझं परवा कालिदास जयंतीचा जो आपला काही मला वाटतं एक व्हिडिओ केला सगळ्या लोकांचा, आणि तो कान्हानं केल्यानंतर मला खरंच म्हणजे आय विल नोट दॅट की मला कान्हाला मला अजून या ह्याच्यामुळे प्रदूषणामुळे किंवा लॉकडाऊनमुळे पाहता आलं नाही. पाहिले त्याला की प्रत्यक्ष केवळ त्या कारणासाठी त्याला भेटायचं आहे आणि त्याच्या पाठीवरती मला थाप मारायची. कान्हा मोठा हो, साहित्य ही संस्कृती आहे आणि संस्कृती हे जीवन आहे आणि जीवन हा मोक्ष आहे. शेवटी त्याला आपल्या विचारांची सांगड असावी लागते. तर आज ही दोन्ही पुस्तकं जी प्रकाशित झालेली आहेत त्या दोन्ही पुस्तकांना मी मनापासून शुभेच्छा देतो. सुनील, विवेक, तुम्ही सर्वजण सातत्याने लिहित राहा. आणि जे कोणी साहित्यिकांचे आत्मे आज कुठेतरी आंधळामध्ये आहेत ते गेले नाहीत, सगळे ते सगळे बघतात ना. ज्याला अभिरुची आहे, ज्याला साहित्याबद्दल ज्ञान आहे, ज्याला साहित्याबद्दल ओढ आहे बरं का, तो आपल्या कंपूला, आपल्या कळपाला आनंदाने आशीर्वाद देत असतो. ते सगळे आशीर्वाद तुम्हा आम्हा समच्यावरती आहेत आणि सदोतीत राहावे
आणि आपण सातत्याने लिहित राहावं. आपण या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि सुनील आणि विवेक, काव्यानंद प्रतिष्ठान संस्था ही जगभरात आज पोचलेली आहे. 3 वर्षामध्ये तुम्ही जे दिव्य केले ते आमच्यासारखी जुनी माणसं नाही करू शकत. आलं असं का नाही? ठीक आहे, आता आमच्या वयामानामध्ये आम्हाला लोक बोलवतात वगैरे, ही सगळी गोष्ट खरी आहे, आम्हाला मान देतात वगैरे, सगळी गोष्ट खरी आहे. पण आज तुम्ही सुद्धा आज त्या मार्गावर चाललाय. ती दयाघन ती सरस्वती तुम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ आणि तुम्ही उत्तम लेखक हो, साहित्यिक हो आणि तुमचे लेखन सदैव वाचनात, चिंतनात, मननात राहावं अशी त्या दयागंधर्व प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आप्पा. हा सुनील, सुनील बोलायचं काही? दोनच मिनिटं. धन्यवाद आप्पा, प्रकाश सर. दोघांच्याही मार्गदर्शक सूचनांचं आम्ही पालन करू आणि एक वेळ ती अशी नक्कीच येईल की आपण आपल्या या मार्गदर्शनानुसार आम्ही अजून या क्षेत्रामध्ये प्रगती करू अशी या ठिकाणी ग्वाही देतो. धन्यवाद. विवेक. धन्यवाद आप्पा. आपले विचार आम्हाला नेहमीच मार्गदर्शक आहेत. काव्यानंदच्या स्थापनेपासून आपण आमचे मार्गदर्शक आहात. तुमचे आशीर्वाद आम्हा सर्वांना नेहमी मिळत राहोत ही मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि आता आपण कार्यक्रमामध्ये पुढे जाऊयात. यानंतर कवी संमेलन होणार आहे. निमंत्रित कवींचं या ठिकाणी कवी संमेलन आहे. तर पुढचं सूत्रसंचालन सुनील खंडेलवाल यांनी करावं अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो. सुनील. धन्यवाद विवेक. मित्र, आप्पा आणि प्रकाश सरांचं मार्गदर्शन मिळालं. प्रकाशनाचा कार्यक्रमही संपन्न झाला. आता सर्वजण आपल्या सर्वांच्या सुंदर सुंदर रचना ऐकण्यासाठी आतुर आहे. या ठिकाणी आपण सरस्वती देवीच्या कवितेने सुरुवात करणार आहोत. यासाठी आपली कविता घेऊन येत आहेत सुप्रसिद्ध गझलकार, पिंपरी चिंचवड साहित्य क्षेत्रातील एक मोठं प्रस्थ श्री अशोक कोठारी सर. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी देवी सरस्वती विषयीची आपली रचना सर्वांना या ठिकाणी ऐकवावी. अशोक कोठारी सर. परमिशन नहीं देते, आई म्यूट करता हूँ. हॅलो, अशोक कोठारी सर. बहुतेक कनेक्टिव्हिटीचा विषय असावा. अशोक सर जॉईन झाल्यानंतर मी त्यांना पुन्हा विनंती करेल. त्याआधी मी विनंती करतो. हॅलो, अशोक कोठारी बोलतो. हा, बोला बोला. येस, सरस्वती देवीची आपल्यावर कृपा आहे म्हणून सरस्वती देवीवरची एक कविता सादर करतो. मी अशोक कोठारी. सरस्वती भगवती करीन गे तुझीच मी चाकरी. सरस्वती भगवती करीन गे तुझीच मी चाकरी. जमेल तितक्या शब्द पाखळ्या उधळीन तुझी यावरी. सरस्वती भगवती करीन गे तुझीच मी चाकरी. तुझ्या करातील वीणा होऊन झंकारीन भूवरी. तव वस्त्रापरी अशीम शुभ्रता जपेन मी अंतरी. मयुराच्या पंखा समस्पर्शितो काव्याची माधुरी. सरस्वती भगवती करीन गे तुझीच मी चाकरी. नकोत मजला अनेक विद्या ज्ञानाची थोरवी. नकोत मजला पांडित्याचे झगमगणारे रवी. मूक व्यथाना फुटू दे वाचा माझ्या ओठावरी. सरस्वती भगवती करीन गे तुझीच मी चाकरी. तुझ्या स्तुतीची रचीन कवने
सूक्ष्म बोली तुनी सामान्यांच्या तरल व्यथाना अभिव्यक्तीन त्यातुनी भाव फुलांच्या अनंत राशी अर्पिन चरणावरी सरस्वती भगवती करीनगे तुझीच मी साकरी जमेल तितक्या शब्द पाकळ्या उधळीन तुझियावरी. नमस्कार. धन्यवाद कोठारी सर. अतिशय सुंदर अशा सरस्वती वंदनेने या काव्य संमेलनाची सुरुवात झालेली आहे आणि पुढे याईनुसार अशी रंगत वाढत जाईल. यानंतर मी विनंती करतो नागपूर येथून आलेल्या कवयित्री सो मीनाक्षी गोरंटीवार यांचं, त्यांनी आपली सुंदर रचना सर्वांना या ठिकाणी ऐकवावी. म्यूट किया ना हमको. अनम्यूट करा तुम्ही आधी. हा, येतो आहे. हो, आता आवाज येतो. हा सर, सर्वप्रथम आपलं अभिनंदन करते या दोन्ही पुस्तकांसाठी. आणि अतिशय छान असा कार्यक्रम झाला आणि छान आम्हाला ऐकायला मिळालं आहे. आता मी माझी एक रचना सादर करते आहे. एक छोटासा गझलेचा 2 शेर घेते, एक मतला 2 शेर. आयुष्याचा धागा धागा जुळवत गेले, आयुष्याचा धागा धागा जुळवत गेले, कधी कधी पण टाक्या समत्या उसवत गेले. आयुष्याचा धागा धागा जुळवत गेले, कधी कधी पण टाक्या समत्या उसवत गेले. जादू झाली तुझी मनावर इतकी अलगद, जादू झाली तुझी मनावर इतकी अलगद, माझ्या नकळत फुल मनाचे उमलत गेले, माझ्या नकळत फुल मनाचे उमलत गेले. तुझी आठवण कातर वेळी नाचत आली, तुझी आठवण कातर वेळी नाचत आली, गालावरून अश्रू घळघळ निखळत गेले, गालावरून अश्रू घळघळ निखळत गेले. आता एक छोटीशी कविता घेते माझी, मन नावाची. मन वेडे हे चंचल होता, सावरताना पावरले. मन वेडे ते चंचल होता, सावरताना बावरले. रंगमणाचे भाव कळ्यांचे उमलले हळू नाजुकले, रंगमणाचे भाव कळ्यांचे उमलले हळू नाजुकले. रंगतयाचे गोजिरवाणे लुटून द्यावे साचुकले, रंगतयाचे गोजिरवाणे लुटून द्यावे साचुकले. सागर होते घागर होते उसळत जाते भरलेले, सागर होते घागर होते उसळत जाते भरलेले. मन पाचोजे मन मोत्याचे, मन पाचोजे मन मोत्याचे भाव बोलके फुललेले. मन गंधाळत वाऱ्यावरती धुंद धुंद ते तरवळते, मन गंधाळत वाऱ्यावरती धुंद धुंद ते तरवळते. धुंद पसारे मंतरलेले चांदन राती प्रीत फुले, धुंद पसारे मंतरलेले चांदन राती प्रीत फुले. मन वेडे ते चंचल होता, सावरताना पावरले. धन्यवाद सर, आपल्या सगळ्यांचे खूप धन्यवाद. धन्यवाद. खूप छान अशी रचना पहिली वेळेस आपली आम्हा सर्वांना या ठिकाणी ऐकायला मिळाली. फेसबुकवर वगैरे रचना आपल्या नेहमी आम्ही वाचतोच, पण आज ऐकलंही म्हणजे. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक
डॉक्टर सतीश शिरसाट यांना त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करावी. डॉक्टर सतीश शिरसाट. हॅलो. हा हॅलो. येतोय आवाज. येतोय येतो? आवाज. पहिल्यांदा हो, येतोय. खंडेलवाल सर, पोटे सर यांचं अभिनंदन आणि कानाचे विशेष अभिनंदन. आता सातपुते सरांनी म्हटलं तसं कविता छोट्या असाव्या. मी जुन्नर तालुक्यातल्या उदापूर गावचा आणि त्यामुळं अवघ्या जगातील मोठे राजे शिवछत्रपती यांच्याविषयी अभिमान वाटणं साहजिक आहे. आणि त्यांच्याविषयी एक छोटीशी मी कविता लिहिली, रानपक्षी. कवितेचं नाव आहे रानपक्षी. भणंग आभाळभर कुण्या राणीवाचे पोरकट पाय, भणंग आभाळभर कुण्या राणीवाचे पोरकट पाय, शिवनेरीच्या कभिन्न कड्यावर हळद माखली पिवळीच आहे. कधी येते मध्य दुपारी दिवसाला गहन लागले, कधी येते मध्य दुपारी दिवसाला गहन लागले, कधी इथे गवत पात्यांना औसेला जास्वंद फुले. पहाटेची शुक्र चांदणी दगड चिऱ्यात प्रसवली अन, रानभर जीव टाकीत सुसाटला रानपक्षी थवा घेऊन, सुसाटला रानपक्षी थवा घेऊन. धन्यवाद. धन्यवाद. सुंदर अशी छोटीशी रचना डॉक्टर शिरसाट सर. यानंतर मी विनंती करतो पिंपरी चिंचवड येथील कवयित्री सो वर्षा बालगोपाल यांना, त्यांनी आपली सुंदर रचना आपण सर्वांना या ठिकाणी ऐकवली. नमस्कार, येतोय आवाज? हो, येतोय. नमस्कार, मी वर्षा बालगोपाल. प्रथमतः आपले मनापासून अभिनंदन. 2 पुस्तके आता आम्हाला छान पैकी वाचायला मिळतील आणि आम्हाला त्याचा छान काव्यानंद घेता येईल, त्यासाठी आपल्या मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. आता मी माझी एक रचना सादर करत आहे. तर त्याच्यापूर्वी मला थोडीशी त्याची पार्श्वभूमी सांगायला आवडेल. कारण आपण जे आता सरस्वतीची जी पूजा करतो आहे त्या आपल्या मराठी भाषेमध्ये 3 ह्या अंकाला अतिशय महत्व आहे. तर हे जे 3 अंकाचं महत्व आहे हे मी आपल्या तिरंग्यामध्ये व्यक्त केलेलं आहे. आणि ह्या तिरंग्यामध्ये मी 24 प्रकारचे जे 3 आहेत ते आणलेले आहेत. तर ते 3 असे आहेत. तिरंगा म्हणजे आपला ध्वज, त्रिनेत्री म्हणजे शंकर, बेलाचा उल्लेख आहे, त्याला 3 पानं असतात, तिन्ही त्रिकाळी म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ किंवा 3 अर्घ्य द्यायच्या वेळेला, त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, लाल बाल पाल किंवा भगतसिंग सुखदेव राजगुरु, त्रिलोक म्हणजे स्वर्ग भूमी पाताळ, त्रिगुण म्हणजे वात पित्त कफ किंवा रजसत्व तम, त्रिशीर म्हणजे दत्ताची 3 डोकी, त्रिदेवी उमा रमा ब्रह्माणी, 3 अवस्था बालपण तारुण्य वृद्धत्व, बोटाची 3 पेरे, प्रदक्षिण 3 त्याला महत्व आहे, त्रिवार वंदन मुजरा आणि नमस्कार असतो, घड्याळात 3 काटे असतात, 3 लाईन असतात, सिग्नलला 3 दिवे असतात, 3 सेना नौदल पायदळ आणि हवाई दल, स्पर्धा सुरू करताना 1 2 3 म्हणतात, काळ वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ, ऋतू हिवाळा उन्हाळा पावसाळा, त्रिशूळ त्रिपुंड आणि त्रिवेणी संगम या सगळ्याचा उल्लेख करून मी माझी एक रचना सादर करते. तिरंगा आमची शान. तिरंगा आमची शान, तिरंगा आमची शान, त्रिनेत्री भारत पिंडीवर हे बेलाचे पान, तिरंगा आमची शान, तिन्ही त्रिकाळी
काळी गावे ऐसे त्रिमूर्तीच्या त्यागाचे हे त्रैलोक्य गान. तिरंगा मुची शान. त्रिगुणकारी त्रिशिरधारी दत्तासमहा त्रिदेवींची शक्ती असे हा तीन अवस्थांचा प्राण. तिरंगा मुची शान. तिरंगा मुची शान. तिरंगा मुची शान. बोटाची या पेरे तीन देवास प्रदक्षिणा तीन नमस्कारा महत्व तीन घड्याळातील तीन काट्यांचा बाण. तिरंगा मुची शान. शैव लोकाच्या माथीचा टिळा सिग्नल पाहू तीन डोळा तीन सेनेचे प्रतीक दिसते हे किती छान. तिरंगा मुची शान. स्पर्धेस म्हणती 1 2 3 जीवनात काळ ही तीन ऋतूत करावे स्मरण ठेवू ही जाण. तिरंगा मुची शान. शत्रुस वाटे त्रिशूल आहे त्रिपुंड जाने नाश पावे पवित्र ईशा त्रिवेणीचा संगम हा महान. तिरंगा मुची शान. तिरंगा मुची शान. तिरंगा मुची शान. धन्यवाद. अतिशय सुंदर तिरंगा सर्वांना या ठिकाणी आज नवीन प्रकारे कळाला. अति लयबद्ध पद्धतीने कविता सादर केली. अतिशय सुंदर. खूप खूप धन्यवाद आपले. यानंतर मी विनंती करतो औरंगाबाद येथील ज्येष्ठ कविवर्य लेखक श्री उद्धव भयवाळ यांना त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करावी. उद्धव सर, नमस्कार. नमस्कार सर, ऐकू येतो आवाज? नमस्कार. नमस्कार. हॅलो. हो हो नमस्कार. एकदम उत्तम. हो येतोय येतोय येतोय. हा ठीक आहे. आधी खंडेलवालजींचं खूप खूप अभिनंदन त्यांच्या 2 पुस्तकांचं प्रकाशन झाल्याबद्दल. आता मी माझी कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे आस. आस. प्रत्येकाच्या मनात मी आनंद पेरीत चाललो. प्रत्येकाच्या मनात मी आनंद पेरीत चाललो. दुःख त्यांच्या मनातले दूर सारीत चाललो. प्रत्येकाच्या मनात मी आनंद पेरीत चाललो. दुःख त्यांच्या मनातले दूर सारीत चाललो. या इथे अन त्या तिथे कोण हे उदास बसले. या इथे अन त्या तिथे कोण हे उदास बसले. हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आज फुलवीत चाललो. या इथे अन त्या तिथे कोण हे उदास बसले. हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आज फुलवीत चाललो. सुख येवो त्यांच्या दारी समृद्धीने घर भरो. सुख येवो त्यांच्या दारी समृद्धीने घर भरो. हेच त्यांचे त्या सर्वांसाठी गात मी गीत चाललो. सुख येवो त्यांच्या दारी समृद्धीने घर भरो. हेच त्या सर्वांसाठी गात मी गीत चाललो. इकडे तिकडे चोहीकडे उधाण यावे आनंदाला. इकडे तिकडे चोहीकडे उधाण यावे आनंदाला. ही आस मनी सदैव मी बाळगीत चाललो. ही आस मनी सदैव मी बाळगीत चाललो. धन्यवाद. धन्यवाद सर. सुंदर अशी रचना आपण या ठिकाणी सादर केली. यानंतर मी विनंती करतो सो मानसी चिटणीस यांना त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करावी. नमस्कार, मी मानसी चिटणीस.
काव्यानंद प्रतिष्ठान पुणे आणि भाग्यश्री आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज माननीय श्री सुनीलजी खंडेलवाल यांच्या 2 काव्यसंग्रहांचे प्रकाशन झाले. त्यासाठी सर्वप्रथम श्री सुनीलजी यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या निमित्तानं आज जो काव्य संमेलनाचा कार्यक्रम आयोजित होतोय त्यामध्ये मी माझी एक हलकी फुलकी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे पानसखी. कविता सादर करते. घन जरासे सावर सावर, घन जरासे सावर सावर, थेंबांना या घाला आवर. घन जरासे सावर सावर, थेंबांना या घाला आवर. कुण्या अबोल्या पान सखीचे, पाऊस गाणे कातर कातर. घन जरासे सावर सावर. सरी माखती थेंब धरेवर, सरी माखती थेंब धरेवर, माती उधळे गंध पसाभर. सरी माखती थेंब धरेवर, माती उधळे गंध पसाभर. पाऊस ओल्या रानांमधुनी, पाऊस ओल्या रानांमधुनी, लहरत वारा होत अनावर. घन जरासे सावर सावर. थेंब थेंब पाऊस मनावर, थेंब थेंब पाऊस मनावर, पान पानते होई नवथर. थेंब थेंब पाऊस मनावर, पान पानते होई नवथर. लाज लाजुनी कुणी पालवी, लाज लाजुनी कुणी पालवी, गोरी मोरी लपे तरुवर. घन जरासे सावर सावर, थेंबांना या घाला आवर. कुण्या अबोल्या पान सखीचे, पाऊस गाणे कातर कातर. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय सुंदर अशी रचना आपण या ठिकाणी सादर केली त्याबद्दल धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो आमचे कविमित्र श्री रमेश जाधव यांना, त्यांनी आपली कविता या ठिकाणी सादर करावी. श्रीयुत रमेश जाधव. आवाज म्यूट अनम्यूट करा. अनम्यूट. हा केलं. येतोय आवाज? हो येतोय. हॅलो. हो येतोय. आता आला आवाज. हो येतोय येतोय. येतोय ना? हो. काव्यानंद प्रतिष्ठान आयोजित माझे मित्र कवी सुनीलजी खंडेलवाल यांच्या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यास मनःपूर्वक शुभेच्छा. मी माझी एक छोटीशी कविता सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे आभासी नाती. तुटत चालली पूर्वी विणलेली नाती, तुटत चालली पूर्वी विणलेली नाती, विजला त्यांच्या माया ममतेच्या वाती, विजला त्यांच्या माया ममतेच्या वाती. जिव्हाळ्याचं संपत आले वर्चस्व, जिव्हाळ्याचं संपत आले वर्चस्व, पैसा संपत्ती हेच आहे सर्वस्व. आधुनिक तंत्रज्ञानाची प्रगती, आधुनिक तंत्रज्ञानाची प्रगती, आभासी झालीत सगळी नाती, आभासी झालीत सगळी नाती. खरी नाती कशी जपायची, खरी नाती कशी जपायची, आधुनिकतेतच ती संपायची. पैसा कमवण्याची सतत चढाओढ, पैसा कमवण्याची सतत चढाओढ, संपली नात्यातली प्रेमळ ओढ, संपली नात्यातली प्रेमळ ओढ. प्रत्येकालाच हवे इथे स्पेस, प्रत्येकालाच हवी इथे स्पेस, स्वयंपाकघराची झाली मेस, स्वयंपाकघराची झाली मेस. माणूस झालाय संगणकीय गुलाम, नात्यानेही करतो आभासी सलाम, नात्यानेही करतो आभासी सलाम. धन्यवाद. धन्यवाद रमेश सर. अत्यंत वास्तवदर्शी रचना होती. सुंदर. खूप खूप धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो भुसावळ येथील कवयित्री सो जयश्री काळवीट यांना, त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करावी. नमस्कार. नमस्कार. आवाज येतोय?
आवाज येतोय, व्हिडिओ बंद आहे बहुतेक तुमचा, बाकी आवाज येतोय तुमचा. व्हिडिओ बंद आहे. सुरू आहे सर व्हिडिओ माझा. बहुतेक नेटवर्क स्पीड कमी असावी तुमच्याकडे, पण तुमचा आवाज येतोय. तुम्ही कविता ऐकता आहात. ओके ओके ओके. हा नमस्कार सर. सर्वप्रथम तुमचं या काव्यसंग्रह प्रकाशन समारंभ प्रसंगी मी खूप खूप अभिनंदन करते. धन्यवाद धन्यवाद. आणि तुम्हाला पुढील वाटचालीने माझी रचना या ठिकाणी सादर करते. आपण मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे आभारही मानते. कवितेचं शीर्षक आहे गाळणी. चहाच्या गाळणीनं चहा गाळून टाकावा, तसं तिनं गाळून टाकलं माहेर लग्नाचा अगदी दुसऱ्या दिवशी. चहाच्या गाळणीनं चहा गाळून टाकावा, तसं तिनं गाळून टाकलं माहेर लग्नाच्या अगदी दुसऱ्या दिवशी. माहेरच्या माणसांचा गाळणीत उरलेला चोथा भरून ठेवला एक पिशवीत. माहेरच्या माणसांचा गाळणीत उरलेला चोथा तिने भरून ठेवला एका पिशवीत. चहाचे कप घेऊन ती दिवाणखान्यात आली. चहाचे कप घेऊन ती दिवाणखान्यात आली. तेव्हा रेंगाळत होतं गाड्यांवर तिला प्रत्येक चहा दिला. सर्वांनी अगदी निवांत आस्वाद घेतला तिनं माहेर गाळलेल्या चहाचा. सर्वांनी अगदी निवांत आस्वाद घेतला तिनं माहेर गाळलेल्या चहाचा. तिला विचारलंच नाही कुणी चहा घेतला की नाही. तिला विचारलंच नाही कुणी की तिने चहा घेतला की नाही. तिनंही फारसं मनाला लावून न घेता उघडली चोथा भरलेली पिशवी. तिनंही फारसं मनाला लावून न घेता उघडली चोथा भरलेली पिशवी. अंगणातला थोडा चोथा. अंगणातल्या गुलाबाला ती रोज घालते थोडा थोडा चोथा. त्या टवटवीत गुलाबात तिला भेटतात माहेरची माणसं. वाऱ्यावर डुलत मुक्यानं दुरूनच पाहतात. वाऱ्यावर डुलत मुक्यानं दुरूनच पाहतात ती आपल्या सासरी गेलेल्या लाडक्या लेकीला. वाऱ्यावर डुलत मुक्यानं दुरूनच पाहतात ती आपल्या सासरी गेलेल्या लाडक्या लेकीला. जिला अगदी सकाळी उठल्या उठल्या लागायचा गरम वाफाचा चहा. जिला अगदी सकाळी उठल्या उठल्या लागायचा गरम वाफाचा चहा. लेक मात्र जपून ठेवते. लेक मात्र जपून ठेवते चोथा पिशवीतला. लेक मात्र जपून ठेवते चोथा पिशवीतला. फुलवते गुलाब परसदारी. फुलवते गुलाब परसदारी. माहेर वेणीत माते गाणी गायलं. धन्यवाद. धन्यवाद. सुंदर अशा श्रीमनाची घालमेल या चहाच्या माध्यमातून आपण या रचनेतून सादर केली आहे. खूप खूप आभार. यानंतर मी विनंती करतो श्री राहुल भोसले यांना, त्यांनी आपली कविता या ठिकाणी सादर करावी. राहुल भोसले. म्यूट आहे. अनम्यूट करा, अनम्यूट करा. चार पाच लोक. ओके. हो हो येतोय, आवाज येतोय. नमस्कार सर्व रसिक श्रोते हो आणि मित्र परिवार. प्रथम आदरणीय सुनील खंडेवाल सरांचे मनापासून अभिनंदन. आज 2 नवीन पुस्तकांचा काव्यसंग्रहाचा त्यांचा प्रकाशन सोहळा थाटामाटात पार पडला. आता यानंतर मी माझी कविता सादर करतो. फुलांची आस. येतोय सर आवाज? हो येतोय येतोय. बोला बोला, सावकाश बोला. हा, माझ्या कवितेचं नाव शीर्षक आहे फुलांची आस. तुला काही सांगेल म्हणतो, तुला काही सांगेल म्हणतो नको ती फुलांची आस. तुला काही सांगेल म्हणतो नको ती फुलांची आस. नको त्या पाकळ्यांचा ध्यास.
तुला काही सांगेल म्हणतो, नको इतिहास, नको त्या पाकळ्यांचा भास, फुलांच्या गारड्यात झोगून दिलं म्हणजे, फुलांच्या गारड्यात झोगून दिलं म्हणजे आयुष्य सुगंधी होत नसतं. फुलांच्या गारड्यात झोगून दिलं म्हणजे आयुष्य सुगंधी होत नसतं. नात्याचे बंध आपुलकीच्या गंधाने दरवळत असतात. नात्याचे बंध आपुलकीच्या गंधाने दरवळत असतात. त्यांना फुलांच्या सुगंधाची गरज नसते. त्यांना फुलांच्या सुगंधाची गरज नसते. तू दिलेली फुलं क्षणभराने कोमेजून जातील. तू दिलेली फुलं क्षणभराने कोमेजून जातील, पण नात्यातला ओलावा टिकवण्यात तू अपयशी ठरलीस. पण नात्यातला ओलावा टिकवण्यात तू अपयशी ठरलीस. धन्यवाद मंडळी. दिलेल्या संधीबद्दल मी धन्यवाद पुन्हा आभार मानतो. धन्यवाद राहुल सर. सुंदर अशी रचना आपण या ठिकाणी सादर केली. यानंतर मी निमंत्रित करतो हैदराबाद येथील कवयित्री सौ पूनम सुलाने यांना. नमस्कार सर्वांना. माझे सर्वात प्रथम तर नमस्कार सर. आवाज येतोय ना? हो येतोय. बोला. खरं तर म्हटलं तर एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन होणं म्हणजे साहित्य क्षेत्रात एखाद्या फुलाचं उमलणं असतं. आणि तीच 2 फुले आज आपण त्यांचं प्रकाशन केलं आहे. आणि त्या अनुषंगानेच मी माझ्या कवितेचा एक शीर्षक निवडला आहे. आणि कवितेचे शीर्षक आहे ऋतू फुलांचा. दरवळून सुगंध दिशांत जातो, अंगणात माझ्या जेव्हा मोगरा खुलतो. मन होऊन गुलाबी बेधुंद होते, अंगणात जेव्हा गुलाबाची कळी छोटीशी उमलते. एक नव्या वेगळ्या रंगात जीवन रंगते, विविध फुलाच्या रंगाने बाग जेव्हा माझी बहरते. ऋतू फुलांच्या जीवनात प्रत्येकाच्या येत राहो, आयुष्याच्या वळणावरती गंध फुलाचा असाच दरवळत राहो. साहित्य क्षेत्रात आपल्याकडून अशीच सेवा घडत राहो सर. आणि आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त आपल्याला खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. धन्यवाद पूनमजी. काव्यकली आणि काव्य उमलताना या दोन्ही काव्य संग्रहासाठी आपल्या या पुष्पमय शुभेच्छांसाठी पुनश्च एकदा धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो सौ समृद्धी सुर्वे यांना, त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करावी. समृद्धी सुर्वे. नमस्कार. काव्यानंद प्रतिष्ठान की तरफ से सुनील जी, आपके 2 कविता संग्रह प्रकाशित हुए हैं, उसके लिए आपका हार्दिक अभिनंदन. इसमें काव्यकली यह हिंदी कविता संग्रह प्रकाशित हुआ है, तो इसलिए आज मैं मेरे एक हिंदी काव्य रचना पेश करने जा रही हूँ. आवाज आ रही होगी मेरी? आ रही है आवाज आ रही है जी. कविता का शीर्षक है काफी है. सुकून का क्या है, सुकून का क्या है, तुम्हारा जिक्र ही काफी है. सुकून का क्या है, तुम्हारा जिक्र ही काफी है. बारिश कहाँ से लाऊं, बारिश कहाँ से लाऊं, आंख से बूंद गिरना काफी है. बारिश कहाँ से लाऊं, आंख से बूंद गिरना काफी है. लफ्ज ना हो तो क्या, लफ्ज ना हो तो क्या, खामोशी मेरी काफी है, खामोशी मेरी काफी है. गुजर गया वक्त तो क्या, गुजर गया वक्त तो क्या, वर्तमान है काफी है, वर्तमान है काफी है. नया क्या सिखाए जिंदगी, नया क्या सिखाए जिंदगी, अनुभव दिए
काफी, अनुभव दिए काफी है। न राधा न मीरा, न राधा न मीरा कृष्ण सखी हूँ, काफी है। न राधा न मीरा कृष्ण सखी हूँ, काफी है। दोस्त हो तो लौट आएगा, दो है तो लौट आएगा, वरना खुद खुद के लिए काफी है, वरना खुद खुद के लिए काफी है। सुकून का क्या है, तुम्हारा जिक्र है, काफी है, तुम्हारा जिक्र है, काफी है। धन्यवाद। बढ़िया बढ़िया। बहुत बेहतरीन रचना समृद्धी, बहुत बहुत धन्यवाद आपका। निमंत्रित करतो श्री प्रफुल्ल अंदुरकर यांना, त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करावी। प्रफुल्ल अंदुरकर। नहीं किया ना, अनम्यूट करा, अनम्यूट करा। हॅलो, हा येतोय येतोय येतो आवाज ऐकायला? येतोय। हो येतोय येतोय। नमस्कार. माननीय सुनीलजी खंडेलवाल सरांच्या काव्यसंग्रहांचे प्रकाशन एकदम अप्रतिम झालं, त्याबद्दल खंडेलवाल सरांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। आवाज येतो? हो येतोय हॅलो, येतोय। हो येतोय येतोय, माझी धन्यवाद। मी माझी एक रचना आपल्या समोर सादर करत आहे। रचनेचे नाव तू अशी हसू नको। तू अशी हसू नको, तू अशी हसू नको, बोल की नजर तुझी कोणावर फेकू नको। तू अशी हसू नको, बोल की नजर तुझी कोणावर फेकू नको। केला कोणी तुला नजरेने इशारा, केला कुणी तुला नजरेने इशारा, त्याला तू दाद देऊ नको। उमलत आहे तारुण्य तुझे, उमलत आहे तारुण्य तुझे, गोड बोलण्यावर कोणाच्या तू विश्वास ठेवू नको। तू अशी हसू नको, तू अशी हसू नको। बदलले आहे जग सारे, बदलले आहे जग सारे, भेटतील तुला पदोपदी येथे लफंगेच सारे। बदलले आहे जग सारे, भेटतील तुला पदोपदी येथे लफंगेच सारे। समजून घे तू, समजून घे तू, हे आहे कलियुगाचे सुटलेले उन्मत्त वारे। समजून घे तू, हे आहे कलियुगाचे सुटलेले उन्मत्त वारे। गाव असो वा शहर, गाव असो वा शहर, माजलाय इथे कहर। गाव असो वा शहर, माजलाय इथे कहर। गावणी शहरात रोजच होतात, गावणी शहरात रोजच होतात, एकतर्फी प्रेमातून तरुणीवर ऍसिड आणि चाकूचे हल्ले। ओळखून घे तू अनोळखी, ओळखून घे तू अनोळखी, नजरेचे वासनांद इशारे। जपून टाक तू तुझे पाऊल सारे, जपून टाक तुझे तू पाऊल सारे। धन्यवाद। धन्यवाद प्रफुल्ल जी, सुंदर अशी एक रचना आपली। आज के इस कार्यक्रम के प्रमुख अतिथि डॉक्टर शेषधर त्रिपाठी, इनका भी आगमन हो चुका है। उनसे मैं नम्र निवेदन करता हूं कि वे अपने दो शब्द कहे, अपनी एक आधी रचना से सबको मंत्रमुग्ध करे। त्रिपाठी सर। जी, सभी को प्रणाम, नमस्कार। आज नमस्कार सर। भाग्यलक्ष्मी, आवाज आ रही क्या? आवाज आपकी आ नहीं रही है, माइक ऊपर लो थोड़ा सा। अच्छा, माइक ऊपर है। हेलो, हेलो। हाँ आ रही सर, आ रही आवाज। आवाज आ रही? हाँ अभी अभी आई है, अभी ठीक से आई।
जी, आज पुस्तक प्रकाशन समारोह हमारे मित्र माननीय सुनील खंडेलवाल जी का भाग्य लक्ष्मी आर्ट्स एंड ग्राफिक्स से व काव्यानंद प्रतिष्ठान के संस्था की तरफ से हो रहा है। बहुत बहुत उनको शुभकामनाएं। अग्रिम और काव्य संग्रह आता रहे, हम सबकी अपेक्षा रहेगी। आज के कार्यक्रम के अध्यक्ष वरिष्ठ साहित्यकार व्याख्याता संत चित्रकार श्री वी गा सातपुते जी, सुप्रसिद्ध गजलकार श्री प्रकाश क्षीरसागर जी, काव्य कली हिंदी, काव्य संग्रह काव्य वर्तान मराठी, दो काव्य संग्रह एक साथ प्रकाशित होना बड़े गर्व की बात होती है, बड़े मेहनत की बात होती है, बहुत परिश्रम की बात होती है। और आज इस अवसर पर इन सभी को हार्दिक धन्यवाद देते हैं कि हमको भी इस ऐसे स्वर्णिम अवसर का साक्षी बनाया। और एक हिंदी में छोटी सी एक विधा है मुक्तक विधा। तो मुक्तक विधा में छोटी छोटी कविताएं होती हैं। माननीय सुनील खंडेलवाल जी ने बहुत सारी छोटी सुंदर सुंदर सरस कविताएं लिखी है और काव्य कली में वास्तव में प्रशंसनीय है। तो ये कुछ मुक्तक हमारे हैं, उन्हें प्रस्तुत करता हूँ। कमबख्त जिंदगी भी क्या चीज है, कमबख्त जिंदगी भी क्या चीज है, कभी रुलाती है तो कभी हंसाती है। जितना ही पीछे भागो उसके, जितना ही पीछे भागो उसके, वो अपना दामन छुड़ाती है। एक दूसरा मुक्तक है, जिंदगी में हर चीज का इम्तहान होता है, जिंदगी में हर जिंदगी का इम्तहान होता है। आदमी कभी खुश तो कभी परेशान होता है। और अगला मुक्तक है हमारा, जिंदगी में तो रोज सुबह शाम होती है, जिंदगी में तो रोज सुबह शाम होती है, उसी में तो जिंदगी अपना हिसाब लेती है। ये मुक्तक विधा में छोटी छोटी कविताएं प्रस्तुत की जाती हैं, इसलिए हमने इसका शीर्षक दिया मुक्तक में जिंदगी। फिर अगला मुक्तक है, जिंदगी भर चलता रहे, जिंदगी भर चलता रहे ये उम्र कद का कारवां, रुसवाइयों से कह दो वह रास्ता छोड़ दे। और जिंदगी क्या है इसके बारे में थोड़े मेरे काव्य विचार है, काव्य पंक्तियां हैं। जिंदगी क्या है, जिंदगी पेंसिल से लिखा एक हर्फ नहीं है, जिसे जब चाहा मिटा दिया। जिंदगी पेंसिल से लिखा एक हर्फ नहीं है, जिसे जब चाहा मिटा दिया, बल्कि हसरतों तमन्नाओं और मोहब्बतों का सकीना है। ऊपर वाले ने हमें यह कीमती बख्शीश दिया है, यकीन नहीं तो समुंदर से पूछ, यकीन नहीं तो समुंदर से पूछ, अनंत बुद्धों को अपने दामन में बड़ी हिफाजत से समेटे है। खुद भी जियो जीने भी दो, उसने ही जिंदगी जीने का खूबसूरत इनाम दिया है। तो ये हमारे मुक्तक थे। और जैसा कि आप सबको मालूम जी, आवाज आ रही है ना? हेलो, आ रही है सर, बोलिए। अच्छा जी जी, हाँ जी बोलिए सर, बोलिए। आ रही है तो जी ठीक है। तो अभी कल हिंदी दिवस भी है, तो थोड़ा सा 2-4 पंक्ति मैं सोच रहा हूँ उसकी भी आप लोगों के सामने प्रस्तुत कर दूं। हमारी आन है हिंदी, हमारी शान है हिंदी, हमारी आन है हिंदी, हमारी शान है हिंदी, हमारे देश के अस्तित्व की पहचान है हिंदी, हमारे देश के अस्तित्व की पहचान है हिंदी। सुरों की तान है हिंदी, मधुर झंकार है हिंदी, सुरों की तान है हिंदी, मधुर झंकार है हिंदी, बनी साखी कबीरा की नहीं लाचार है हिंदी, बनी साखी कबीरा की नहीं लाचार है हिंदी। हिंद की मान है हिंदी, हिंद की मान है हिंदी, मेरा अभिमान है हिंदी, सूर्य के काव्य कानन की महत सम्मान है हिंदी, सूर्य के काव्य कानन की महत सम्मान है हिंदी, पुराणों की कथा हिंदी, ऋचा का गान है हिंदी, पुराणों की कथा हिंदी, ऋचा का गान है हिंदी, स्वतंत्रता युद्ध का प्रतिफल
क्रांति संज्ञान है हिंदी। सुमित्रा की प्रकृति हिंदी बहुत सुकुमार है हिंदी। सुमित्रा की प्रकृति हिंदी बहुत सुकुमार है हिंदी। महादेवी की करुणा है प्रकृति का प्यार है हिंदी। मानस की प्राण है हिंदी तुलसी के राम है हिंदी। महाआदर्श के सिर मोर की मुस्कान है हिंदी। हमारी शान है हिंदी हमारी आन है हिंदी। हमारे देश के अस्तित्व की पहचान है हिंदी। पुनः एक बार मैं माननीय सुनील खंडेलवाल जी काव्य कली और काव्य संग्रह इन दोनों के प्रकाशन समारोह हुआ और इसके लिए मैं उनको हार्दिक आभार व्यक्त करता हूँ। उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। उन्होंने मुझे अवसर प्रदान किया। धन्यवाद। बहुत बहुत शुक्रिया सर। हिंदी दिवस के पूर्व संध्या पर एक सुंदर ऐसी हिंदी की रचना हम सबको सुनने की मिली, इसके लिए भी आपका फिर से तहे दिल से शुक्रिया। यानंतर मी विनंती करतो श्री प्रकाश क्षीरसागर सर यांना, त्यांनी सुंदर अशी एक गझल या ठिकाणी सर्वांना ऐकवावी। श्रीयुत प्रकाश क्षीरसागर सर। एक म्हटला एक शेर, ही पालखी सुखाची घेऊन मी निघालो, ही पालखी सुखाची घेऊन मी निघालो, दुःखास अंतरीच्या मिरवून मी निघालो। असतात भोवत आली, असतात भोवत आली ही मंदिरे पुराणी, भक्तीत रंगलो अन भावून मी निघालो, ही पालखी सुखाची घेऊन मी निघालो। एक गझल। सोडून देश आलो देशांतरास आता, सोडून देश आलो देशांतरास आता, देशात मी विदेशी नाते घरास आता। भलत्याच आठवणी, भलत्याच आठवणी चिंता जीवास होते, स्वप्नातल्या सुखांचे होतात भास आता, सोडून देश आलो देशांतरास आता। माता पिता विनामी, माता पित्या विनामी आता नाथ झालो, होता स्मरण यांचे रुचतोन घास आता, सोडून देश आलो देशांतरास आता। मज वाटले न काही, मज वाटले न काही पैशात खेळताना, मज वाटले न काही पैशात खेळताना, पटणार ना कुणाला सांगून खास आता, सोडून देश आलो देशांतरास आता। सांगू कसे तुला मी, सांगू तुला कसे मी व्यवहार वेदनांचे, आहे उभा इथे मी कित्येक तास आता, सोडून देश आलो देशांतरास आता, देशांतरास आता। देशात तात जननी, देशात तात जननी बघतात वाट माझी, लालूच दावते धन माझ्या मनास आता, सोडून देश आलो देशांतरास आता। आणि शेवटचा शेर। सागर तुझ्याच लाटा, सागर तुझ्याच लाटा कित्येक भावनांच्या, सैरावल्या मनाला अडवीद पाश आता, अडवीद पाश आता, अडवीद पाश आता। एक हिंदी रचना पेश करूं क्या? जरूर करिए सर। जरूर जरूर कीजिए। चांद सा मुकड़ा सजाना रात को, चांद सा मुकड़ा सजाना रात को, मन भावन पिया को लुहाना रात को, चांद सा मुखड़ा सजाना रात को। अपार प्रीत कर, अपार प्रीत कर जग गई हृदय में, जम गई हृदय में, प्यार की बात तुम बताना रात को, चांद सा मुखड़ा सजाना रात को। श्रृंगार करा के तुम देख लो आईना, श्रृंगार करके तुम देख लो आईना, बात अपनी पिया को जताना रात को, चांद सा मुखड़ा सजाना रात को। कुछ तो बात होगी, कुछ तो बात होगी तो आंसू आ गए, कुछ तो बात होगी आंसू आए, गम को सारे दिल से छुपाना रात को, चांद सा मुखड़ा सजाना रात को। और आखिरी से, लोग मिलते हैं यहाँ, लोग मिलते हैं यहाँ, सागर कैसे कैसे, सब दिल को तुम, सब सबको दिल में तुमको बसाना रात को,
सबको दिल में तुम बसाना रात को, चांद सा मुखड़ा सजाना रात को। धन्यवाद। धन्यवाद सर। धन्यवाद क्षीरसागर सर। धन्यवाद, मराठी आणि धन्यवाद. हिंदीचा सुरेख संगम, दोन्ही गझल आम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळाल्या. सुनील सर. यानंतर मी विनंती करतो श्री अरुण देशपांडे सर यांना की त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करावी. श्रीयुत अरुण देशपांडे सर. नमस्कार. आवाज नमस्कार. येतोय ना सर? नमस्कार. नमस्कार. सुनील सर आवाज? हो हो. धन्यवाद. धन्यवाद. आवाज येतोय? हो येतोय. नमस्कार सगळ्यांना. ही कविता संग्रह, हो, आपले 2 कविता संग्रह प्रकाशित झाले, याबद्दल तुमचं अभिनंदन. काव्यानंद प्रतिष्ठानने त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या या कवी संमेलनात सहभागी दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो. ज्येष्ठ साहित्यिक श्री विग सातपुते सर, गझलकार आणि कवी मित्र श्री प्रकाश क्षीरसागर सर, त्रिपाठीजी आणि उपस्थित कवीने सादर केलेल्या कविता रचनांचा आस्वाद घेण्याचा हा योग आपण उपलब्ध करून दिला. खूप मजा आली. या निमित्ताने माझी एक हिंदी कविता आपल्या समोर सादर करतो. शीर्षक आहे मेरी गुड़िया. कितनी अच्छी है तू ऐ मेरी सुंदर गुड़िया, कितनी अच्छी है तू ऐ मेरी सुंदर गुड़िया, नूरानी चेहरा देख कर भर आती है आँखियाँ. कितनी अच्छी है तू ऐ मेरी सुंदर गुड़िया, नूरानी चेहरा देख कर भर आती है आँखियाँ. बिटिया मेरी लाडली, बिटिया मेरी लाडली सदा ही हंसते रहना, बिटिया मेरी लाडली सदा ही हंसते रहना, तू ही तो है मेरी, तू है तो बेटी मेरा सबसे अनमोल गहना. बेटिया मेरी लाडली सदा ही हंसते रहना, तू ही तो है बेटी मेरा सबसे अनमोल गहना. है गरीब सही तेरा ये बाबा, है गरीब सही तेरा ये बाबा, बेटी तू दुखी न होना. है गरीब सही तेरा ये बाबा, बेटी तू दुखी न होना. रखूंगा तुझे खुश हर हाल में, रखूंगा तुझे खुश हर हाल में, बस तू यूं ही हंसते रहना, तू यूं ही हंसते रहना. देख मुन्नी जाकर आता हूँ, देख मुन्नी जाकर आता हूँ मैं मेरे रोज के काम पर. देख मुन्नी जाकर आता हूँ मैं मेरे रोज के काम पर, ले आता हूँ मस्त नया खिलौना, ले आता हूँ मस्त नया खिलौना. बेटी बस तू मेरा इंतजार करना, तू मेरा इंतजार कर. धन्यवाद श्रोत्यांनो. नमस्कार. धन्यवाद अरुण सर. सुंदर अशी रचना हिंदी या ठिकाणी आपण सादर केली. यानंतर मी विनंती करतो यांना, त्यांनी त्यांच्या एक सुंदर अशा रचनेचं सर्वांना नमस्कार सर. अरुणजी नमस्कार. नमस्कार. एक कविता सादर करतो. कविता असती कशी, कविता असते कशी, तर कृष्णासमही नटखट, कृष्णासमही नटखट अवखळ, लाघवी कविता हळूच पावली येते. कृष्णासमही नटखट अवखळ लाघवी कविता हळूच पावली येते, आणि मयूर पिसांच्या मखमली मुद्रकरांनी अवघे चित्त चोरून नेते, अवघे चित्त चोरून नेते. कदंब तरूच्या सावलीत या, कदंब तरूच्या सावलीत या बीज प्रतिभेचे फुलते, कदंब तरूच्या सावलीत या बीज प्रतिभेचे फुलते, आणि भाव फुलांच्या वटवृक्षावर गीत कोकिळा गाते, गीत कोकिळा गाते, अशी कविता येते, अशी कविता येते. कदंब तरूच्या सावलीत या, कालिंदीच्या डोहातून द्या लय ताल सुरांची येते, आणि राधे
राधे बघता मोरी तो कृष्ण मुरारी, धुन मंजुळ मंजुळ बासुरीची येते, धुन मंजुळीची बासुरीची येते. अशी कविता येते. कृष्णासमही नटखट अवखळ लाघवी कविता हळूच पाऊली येते, हळूच पाऊली येते. नमस्कार. धन्यवाद अप्पा. यानंतर मी विनंती करतो विवेकानंद पोट्टे यांना, त्यांनी पण आपली एक रचना या ठिकाणी सादर करावी. चहा देऊ शकतो मला. हॅलो विवेक हा एक मिनिट सुनील, थोडस टेक्निकल प्रॉब्लेम आहे. एकच मिनिट फक्त. एक मिनिट. आवाज येतोय ना माझा? हो येतोय. एक मिनिट. नमस्कार मित्रांनो, मी हिंदीमधील एक कविता सादर करत आहे. सध्या आपण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खूप त्रस्त आहोत, तर त्याबद्दल एक कविता जी वास्तववादी आहे ती सादर करत आहे. कविता हिंदीमध्ये आहे. मैं हूँ कोरोना मुझसे मत डरो ना, चाइना से आया हूँ बात मेरी सुनो ना. मैं हूँ कोरोना मुझसे मत डरो ना, चाइना से आया हूँ बात मेरी सुनो ना. 2 मीटर की दूरी रखो एक दूसरे से, 2 मीटर की दूरी रखो एक दूसरे से, तभी पाओगे तुम छुटकारा मुझसे. सैनिटाइजर से धो लो हाथ दिन में 4 बारी, सैनिटाइजर से धो लो हाथ दिन में 4 बारी, दूर रहेगी आपसे हरदम यह बीमारी. प्रतिकार की शक्ति बढ़ाओ खाकर पौष्टिक खाना, प्रतिकार की शक्ति बढ़ाओ खाकर पौष्टिक खाना, भूलना मत अच्छी नींद लेना. स्वस्थ जीवन का स्वच्छता है मंत्र, स्वस्थ जीवन का स्वच्छता है मंत्र, कोरोना से बचने का यही है तंत्र, कोरोना से बचने का यही है तंत्र. धन्यवाद. धन्यवाद विवेक. सुंदर अशी प्रासंगिक रचना. आणि खरंच या कवितेतनं धडा घेऊन प्रत्येकाने स्वतःच्या सुरक्षेचं ध्यान ठेवलंच पाहिजे, आणि ही आजच्या काळाची खूप गरज झालेली आहे. यानंतर आता तुमच्या सर्वांच्या कविता मी लक्षपूर्वक ऐकल्या. आता आपण माझी एक रचना ऐकावी अशी मी आपण सर्वांना विनंती करतो. आणि माझ्या कवितेविषयी, माझ्या दोन्ही संग्रहाच्या कविता आपण सर्वजण वाचणार आहातच, पण त्या दोन्ही संग्रहाचं सार या कवितेतून मी मांडायचा प्रयत्न करतोय. आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. कवितेचं शीर्षक आहे अशी घडते ती. निरागस आहे होती अजून म्हणाल तर खरं बाळबोध, यमक जुळून अवतरली आपल्याच लोकांचा विरोध. व्रत मात्रा छंद हे सर्व पण ती कशालाच मानत नाही. संदेश मनाचा देताना ती मात्र कुठेच मागे राहत नाही. भावनेची प्रतिमा असते ती, भावनेची प्रतिमा असते ती, कधी असते प्रतिभेचं दर्शन, व्यक्त होत जाते मुक्तपणे न जुमानता कुठलंही कुणाचं दडपण. ओठातलं ओठात येत असतं, ओठातलं ओठात येत असतं, ओठातलं अवतरतं कागदावर, भावनांचा बाजार भरतो यात, त्या होऊन जातात मग अनावर. अंतरंगात नेहमीच तिच्या काहीतरी दडलेलं असतं. पहिल्या ओळीतलं रहस्य कधी कधी शेवटच्या ओळीत उलगडतं. निसर्ग सौंदर्य असते तिच्यात, निसर्ग सौंदर्य असते तिच्यात, तर असते प्रेम दिमतीला, विद्रोह असतो भडकलेला, दर्शवत असते नेहमी समाजातल्या मनाला. कुठल्याही जातीची न पातीची, कुठल्याही जातीची न पातीची, पायिकती हो सृजनतेची.
बंधन न कुठले भेदभावाचे, दर्शन घडते मात्र माणुसकीचे. लयबद्ध शब्दबद्ध शब्दबद्ध कधी ती घेत असते अचूक मनाचा वेध. कळत न कळत साकारत असते देऊनी परंपरेला छेद. छोटे मोठे संस्कार होत असतं तिचं नामकरण. दरवेळी नवीन काही असतं, उलगडत जाते जीवनाचं एक एक प्रकरण. मी लिहित असतो ती घडत असते. असाच होतो तिचा प्रवास. दुरुस्तीच्या होता काही फेऱ्या, मग ती करत असते मनात माझ्या निवास. रचना म्हणतात कोणी तिला, म्हणतात कोणी कविता. माझ्यासाठी असते फक्त ती स्वच्छ शब्दांची सरिता. धन्यवाद. सबको अनम्यूट करिए. हो सकते अनम्यूट. कुणी राहिलंय का कविता सादर करायचं, ज्यांचं नाव चुकून माझ्याकडनं राहिलंय? हॅलो, अनम्यूट हो सकते बोलो. सर्वजण स्वतःला अनम्यूट करून घेऊ शकता. हॅलो, अनम्यूट ऑल करा. हॅलो, यानंतर पसायदान होईल आणि पसायदान झाल्यानंतर हा कार्यक्रम संपन्न झाल्याचं आपण या ठिकाणी जाहीर करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये